नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? नितीन दास. आपण कुठून आलात? पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, बेड. संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली? 2014. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही दामोदर महाराज खेडगावकर यांची गुरुदीक्षा घेतलेली होती, की हरिभक्तपरायण, जी रेग्युलर रामकृष्ण हरी आणि माळकरी संप्रदाय याच्यात भक्ती करत होता अगोदर. माळकरी समुदायाची जी भक्ती आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची भक्ती साधना असते आणि कुठल्या प्रकारची तुम्ही भक्ती साधना करत होतात? तिथं फक्त रामकृष्ण हरी असा जाप करायचा असं सांगितलेलं होतं गुरुजींनी. ही भक्ती साधना करत असताना कुठल्या प्रकारे मंदिरात जाणं, कुठले दर्शन घेणं देवी देवतांची, जसं की महाराष्ट्र हे साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, तर अन्य प्रकारची तुम्ही आणखी कोणती साधना करत होतात? जसं महादेवाच्या मंदिरात जाणं, मारुती मंदिरात जाणं, देवीच्या मंदिरात जाणं, सर्व पारंपरिक जे काही भक्तिमार्ग होते महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे मंदिरात पण जाणं, महादेवाच्या पिंडीला 2-2 लिटरपर्यंत दूध अर्पण करणं, हे सर्व काही करत होतो. म्हणजे आपण पूर्वीपासूनच भक्तीमध्ये लीन होतात. तरी पण आपण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीचा विचार का केला? माझे दाजी पिंपळगाव बसवंतचे बनकर त्यांनी एक मेमरी कार्ड आणलेलं होतं, तर ते आम्ही ऐकल्यानंतर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग टी व्हीवरती बघायला सुरुवात केली. आणि त्यानंतर बघता बघता असं लक्षात आलं की संत रामपालजी महाराज हे आपली भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब या सर्वांच्या माध्यमातून विथ प्रूफ भक्तिमार्ग दाखवताय आणि सांगताय जगाला की मोक्षप्राप्तीचा मार्ग कसा मिळतो व तो पूर्ण परमेश्वराला मिळवण्याची पूर्ण विधी काय आहे हे संत रामपालजी महाराज ज्यावेळेस सत्संगाच्या माध्यमातून दाखवायला लागले त्यावेळेस माझ्या मनात पण काही शंका आल्या. त्यावेळेस मी बाजारात जाऊन भगवद्गीता घेऊन आलो, त्यानंतर श्रीमद्देवी भागवत हा पण ग्रंथ आणला आणि त्यानंतर मी ते मॅच करून बघितलं की संत रामपालजी महाराज जे दाखवत आहे ती बरोबर आहे की चुकीचं आहे. तर ते मी बघितल्यानंतर की इथं बरोबर दाखवत आहे, मग आपण जी साधना करतो इथं चुकीची आहे. इथं तर कुठेही एक शास्त्र आधार नाही आहे. जो आद्यग्रंथ असतो आपला भगवद्गीताच, हिंदू धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे भगवद्गीता, की यामध्ये रामकृष्ण हरी या मंत्राचा कुठेही एक उल्लेख नाही आहे. आणि संत रामपालजी महाराज सर्व धर्मग्रंथांच्या आधारे दाखवत आहे की मोक्षप्राप्ती रामकृष्ण हरी या मंत्राने नाही होऊ शकत. तर मग मी ते मॅच करून बघितल्यानंतर की ते आमच्या लक्षात आलं की संत रामपालजी महाराज जे सद्ग्रंथांमधून दाखवत आहे हे बरोबर दाखवत आहे आणि आपण जी भक्ती करतो आहे ही चुकीची आहे. आणि आज आपण शिकलेले सवरलेलो आहोत, जे आपले पूर्वज जे होते हे शिकलेले नव्हते त्यावेळेस, त्यामुळे ते ब्राह्मणांनी जे सांगितलं किंवा त्यांचे वडील जे करत आले तेच आपले वडील करत आले आणि ते करत आले त्याच्यामुळं आपण करत आलो. तर मग आपण आता शिकले सवरलेले, तर आपण वाचून निर्णय घेऊ शकतो की चुकीचं आहे की बरोबर आहे. तर मग आम्ही तो निर्णय घेतला की आम्ही पण संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेणार, की आपण जी इथून मागं जी काही भक्ती केली आहे ही चुकीची होती आणि आता इथून पुढं आपण चुकीचं करायचं नाही. कारण ज्यावेळेस आपल्याला समजतं की चूक आणि बरोबर त्यावेळेस आपण बरोबर मार्गाने जातो. तर चुकीचा मार्ग सोडून दिला आणि संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा ग्रहण केली 2014मध्ये. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपणाला व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला? तसे संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्यासाठी मी तर दुःखातच गेलेलो होतो. मला त्यावेळेस हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता. तर त्यावेळेस डॉक्टरांनी फक्त 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या मला आणि आईनी अगोदर संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतलेली होती आणि तिच्याकडे चरणामृत होतं. तर ते मी घेतल्यानंतर मला डॉक्टरांनी 2 तासातच डिस्चार्ज दिला आणि सांगितलं की या 4 दिवसाच्या गोळ्या घ्या. त्यानंतर मी संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमामध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर गुरुदीक्षा ग्रहण केली. तर मला जो काही त्रास होत होता तर तो एकदम क्लिअर होऊन गेला. जसं की तुम्ही सांगता आहात
की तुम्हाला हृदयाचा त्रास होता आणि केवळ मात्र संत रामपालजी महाराजांच्या नामोपदेशाने आपला त्रास पूर्णपणे बरा झाला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय लाभ मिळाला? लाभ तर तसे छोटे मोठे भरपूर, पण सर्वात मोठा लाभ जो आहे तो माझा मुलगा ओमदास, जो की आता 11 वर्षाचा आहे. तो 2014मध्ये त्यांनी पण गुरुदीक्षा घेतलेली आहे आणि 2014च्या अगोदरपासून त्याला TBचा प्रॉब्लेम होता. 3 वेळेस पूर्ण सरकारी कोर्स, प्रायव्हेट कोर्स करून झालेले होते पूर्ण. तर त्याला तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नव्हता. तर त्याला आजारी झाल्यानंतर तो पिंपळगाव वसवंतला पण 1 महिना ॲडमिट होता. त्यानंतर नाशिक हॉस्पिटलला पण होता, किलबिल हॉस्पिटल. आणि किलबिल हॉस्पिटलला सांगण्यात आलं की आता याचं काही एक राहिलेलं नाही आहे. पूर्ण टेस्ट झाल्या, त्याचे एक्सरे झाले, सोनोग्राफी झाल्या, रिपोर्ट काढले, बॉम्बेला पण रिपोर्ट पाठवले इथून. तर त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की आता हा वाचू शकत नाही, हा काही दिवसाचा पाहुणा आहे तुमच्याकडे, तर तुम्ही पिंपळगाव बसवंतला याला शिफ्ट करा आणि तिथं सलाईन चालू असतील. तर इथून डॉक्टरांनी कॉल केला पिंपळगाव बसवंतला की आता मी एक पेशंट डिस्चार्ज करतो आहे पिंपळगाव बसवंतचा. तर त्याचा जो डेथ सर्टिफिकेटचा जो जे काही लिहायचं आहे डेथ झाल्यानंतर, तर मी तुम्हाला सांगतो आहे की कसं लिहायचं ते, की त्याचा डेथ कसा होईल. मग ते त्यांचं कॉल झाल्यानंतर माझे एक मामा आहे, डॉक्टरच आहे ते डोळ्यांचे, पिंपळगाव बसवंतलाच त्यांचं मोठं क्लिनिक आहे, शेजवळ सर. तर त्यांना मी कॉल केला की अशी अशी परिस्थिती आहे आणि परमात्माला पण प्रार्थना केली की परमात्मा, डॉक्टरांनी असं असं उत्तर दिलेलं आहे की परमात्मा संत रामपालजी महाराज यांच्याकडनं उत्तर आलं की बेटा ट्रीटमेंट जारी रखो, कुछ नहीं होगा, परमात्मा तुम्हारे साथ है. तर मग डॉक्टरांची पण साथ मिळाली मामांची आणि त्यांनी पण एक रेफरन्स केलं की आता तुमच्याकडे फक्त 2% राहिलेलं आहे चान्स आणि 98% नाही आहे. तर डॉक्टरांनी पण मला समजावलं की तुम्ही 98%कडे नका बघू, तर 2%कडे बघा, तर तो तुमच्यासाठी प्लस पॉईंट असू शकतो. तर संत रामपालजी महाराज यांनी पण आशीर्वाद दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की बेटा कुछ नहीं होगा उसको, वो परमात्मा का बच्चा है, उसको कुछ भी नहीं होगा. तर मग आम्ही इथून बॉम्बेला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांच्या माध्यमातून. तर वाडिया हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही इतके निराश झालेलो होतो आणि सर्व काही पैसा संपलेला होता आमच्याकडचा. तर मग आम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला गेलो त्यावेळेस तिथं डॉक्टर इतके बोलले मला की तुम्ही इतके दिवस आणि इतका पेशंट सिरियस होईपर्यंत का झोपा घेत होता का. तर मग सांगितलं की मॅडम ठीक आहे, आता चुकी झाली आहे आणि तिथं बेड रिझर्व करावं लागतात. तर परमात्माच्या दयेने आम्हाला बेड रिझर्व न करतासुद्धा त्यांनी जागा अवेलेबल करून दिली आणि अवेलेबल जागा करून दिली. त्यानंतर ICUमध्ये जागा नव्हती कारण पेशंट इतका सिरियस होता. तिथं गेल्या कमीत कमी 15 ते 20 मिनटात ज्यावेळेस ॲडमिट केले गेले त्याला, तर त्यावेळेस त्यांनी रक्ताची संडास आणि रक्ताची उलटी केली आणि मी बघितलं की आता माझ्या मुलाचं काही एक खरं नाही. तर त्यावेळेस त्या सिस्टरनी त्याच्या कानात सोन्याचे होते, ते सोन्याचे कानातले काढून माझ्या हातावर ठेवले. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून इतके अश्रू आले की आता माझ्या मुलाचं काही एक खरं नाही आणि पडदा लावला त्याला. तर त्यानंतर त्यांनी पूर्ण बेड कवर बदललं, पूर्ण चेंजेस केलं. त्यानंतर मी खूपच म्हणजे हे झालो, भावूक झालो की मी आता माझा मुलगा नाही वाचू शकत. तर आईने मला धीर दिला की आपण संत रामपालजी महाराज यांचे शिष्य आहोत आणि संत रामपालजी महाराज यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि सांगितलेलं पण आहे की परमात्मावर विश्वास ठेवा, काही एक होणार नाही त्याला. तर मग आईने धीर दिल्यानंतर नंतर मग मॅडमनी मला बोलवलं की आता अशी खूप बॅड पोझिशन आहे, आता तुम्ही याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा, आता इथं त्याचा इलाज होऊ शकत नाही कारण त्याला इतकं इन्फेक्शन झालेलं असताना आम्ही इथं ठेवू शकत नाही त्याला. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मॅडम आता आमच्याकडचे पैसे संपलेले, आम्ही इथंच ट्रीटमेंट घेणार, जे काही होईल माझ्या बाळाचं ते इथंच होईल. तर मग त्यांनी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. तर परमात्माच्या दयेने इतकं मोठं हॉस्पिटल असतानाही माझ्या मुलाला रात्री 1 वाजता ICUमध्ये जागा मिळाली. ICUमध्ये जागा मिळाल्यानंतर त्याची परिस्थिती मी जेव्हा बघितली की तिच्यात तोंडात नळ्या, नाकात नळ्या, ॲट ए टाईम त्याला 7 सलाईनं चालायचे आणि व्हेंटिलेटरवर पण टाकलेलं होतं त्याला की व्हेंटिलेटरशिवाय तो जगूच शकत नाही. तर त्यानंतर मॅडम त्या
15-15, 20-20 मिनिटाला बोलवायच्या की तुमच्या मुलाची कंडिशन फारच क्रिटिकल आहे. तर मी त्यांना सांगायचो, मॅडम काही नाही, जे आहे ते ट्रीटमेंट चालू ठेवा. कारण परमात्माने आशीर्वाद दिल्यानंतर आमचा परमात्मावर पूर्ण विश्वास होता. आणि तो हॉस्पिटलमध्ये असताना पण त्याच्या आजी आणि मी डगमग न होता भक्ती चालू ठेवली. त्यानंतर जे मुलं 2-2, 3-3 वर्ष रिकवर होत नाही, तर तो मुलगा आमचा संत रामपालजी महाराज यांच्या आशीर्वादाने 8 ते 10 दिवसात ICUच्या बाहेर आला आणि साधारणतः 30 दिवसामध्ये त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर पण त्याला नळीतून 6 महिने जेवण होतं. तर घरी डिस्चार्ज झाल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी तो थोडासा बोलायचा. तर तो आजीला बोलला की आजी मला दिसत नाही आहे. त्यावेळी माझ्यावरती इतका दुःखाचा डोंगर कोसळला की आता काय करायचं. आता मुलाचं ऑपरेशन झालं आहे, सगळं काही ठीक झालं आहे, पण त्याला आता दिसत नाही, तो आंधळा झाला आहे 100%. तर मग त्यावेळेस जे डोळ्यांचे डॉक्टर होते माझे मामा, त्यांना पण दाखवलं. तर त्यांनी सांगितलं की फक्त 2% चान्सेस आहे दिसण्याचे. किती पण जाडा भिंगाचा चष्मा लावला तरी त्याला दिसू शकत नाही. तर मग परत आम्ही संत रामपालजी महाराज परमात्मा यांना प्रार्थना केली की त्याला दिसण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर संत रामपालजी महाराज यांनी सांगितलं की बेटा चिंता मत कर, सब ठीक हो जाएगा. तर परमात्माचे शब्दशक्तीमध्ये तो मुलगा 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे क्लिअरली दिसायला लागलं त्याला. आणि संत रामपालजी महाराज यांनी इतकी दया केली की त्याला 100% आज दिसायला लागले. आज तो शाळेत पण जातो व्यवस्थित, इतर मुलांसारखं खेळतो पण आहे, सगळं काही नॉर्मली झालेलं आहे. असे छोटे मोठे एक्सपिरियन्स तर खूप आहेत, पण हा सर्वात मोठा, जे आपण म्हणतो ना की मुलाचा मृत्यू जो बाप बघतो, तो मी स्वतः बघितलेला आहे की मृत्यूशी झुंज कशी देतो हे मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. की मुलाचा मृत्यू बापासमोर होतो आहे, याच्यासारखं दुःख कुठलंही नाही आहे. पण संत रामपालजी महाराज यांची शरणग्रहण केल्यानंतर ही वेळ कोणावरही येत नाही. त्यासाठी आपण संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर नियमात राहणं पण खूप गरजेचं असतं. जे काही संत रामपालजी महाराज आपल्याला नियम देतात त्यामध्ये पण आपल्याला राहणं गरजेचं आहे. जसं की आपण सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आपला मुलगा हा पूर्णपणे स्वस्थ झाला. त्याच्या अगोदर तुम्ही तो आपल्या मुलाचे काही रिपोर्ट्स केले होते का? हो. ते दर्शकांना बघायला मिळतील? हो, अवश्य. हे आपण बघू शकता की त्याच्या ब्रेनचे रिपोर्ट आहे, बॉम्बेला काढलेले. तर डॉक्टरांनी बघितल्यानंतर पण कोणीच डॉक्टर भरोसा ठेवत नाही की तो मुलगा आज जिवंत असेल. आणि नाशिकचे जे डॉक्टर आहेत 15 दिवसानंतर बॉम्बेवरून सोडवल्यानंतर त्यांना दाखवण्यात आलं, तर त्यावेळेस चक्क ते खुर्चीवर बसलेले होते, ते उभे राहिले आणि तोंडात बोट घातलं अक्षरशः, की त्यांनी सांगितलं की हा मुलगा जिवंतच कसा आहे आज रिपोर्ट बघितल्यानंतर. तर त्याच्यानंतर अजून पण दुसरे रिपोर्ट आहे माझ्याकडे. तर आपली जी प्रतिकारशक्ती असते, तर TBचा एवढा भयानक आजार झालेला असतानासुद्धा, तर ओम याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. हा रिपोर्ट तुम्ही बघू शकता की जी प्रतिकारशक्ती आहे ती त्याचे 0% असतानासुद्धा तो पेशंट आज जिवंत आहे. आणि नॉर्मल रेंज तुम्ही बघू शकता की फॅमिली हिस्ट्री पण त्याच्यामध्ये आलेली आहे. साईबावर हा त्याच्या छोट्या भावाचा रिपोर्ट आहे. मदर ऑफ ओम हा त्याच्या आईचा रिपोर्ट आहे. फादर ऑफ ओम हा माझा स्वतःचा रिपोर्ट आहे. ती नॉर्मल रेंज ही 98% असते आणि त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 0% आहे. तर तुम्ही पण बघू शकतात की असा चमत्कार कसा घडेल. इतका भयानक आजार असतानाही तो मुलगा आज ठणठणीत बरा आहे आणि परमात्म्याच्या दयेने शाळेत पण जातो आहे, अभ्यास पण करतो व्यवस्थित, इंग्लिश वगैरे सगळं काही, आणि दिसायला पण त्याला एकदम व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपल्याला व आपल्या परिवाराला भरपूर लाभ मिळाले. तर आपण समाजासाठी काय संदेश द्याल? जसं आपण एक मराठीमध्ये म्हण आहे, बाप दाखव किंवा श्राद्ध घाल. तर आपण आज शिक्षित झालेलो आहोत,
तर आपला जो समाज आहे हा शिक्षित असल्यामुळं आज आपण सद्ग्रंथ उघडून बघितले पाहिजे. आणि संत रामपालजी महाराज यांचे सत्संग बघा की ते बिना पुराव्याचे काही एक बोलत नाही. जसं काही लोक म्हणतात की तुमचे गुरु निंदा करतात, निंदा ते करत नाही, तर ते प्रत्यक्षात दाखवत आहे की तुमच्या सद्ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे. जसं भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब या सर्व धर्मग्रंथांमध्ये पूर्ण परमेश्वराची माहिती दिलेली आहे. आणि त्या पूर्ण परमेश्वराची भक्ती केल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती शक्य आहे. तर हे संत रामपालजी महाराज यांनी दाखवून दिलेलं आहे की तुमच्याच सद्ग्रंथांमध्ये तुम्हाला बघायचं आहे. दुसरं वेगळं काही ग्रंथ खरेदी करायचे किंवा दुसऱ्या याच्यात जायची गरज नाही आहे. आणि आज एकमेव संत असे आहे संत रामपालजी महाराज हे की जसं शिर्डीची साईबाबा सांगायचे की सबका मालिक एक आहे, पण तो एक मालिक आहे कोण हे आजपर्यंत जगात एकही संतांनी दाखवलेलं नाही. तर संत रामपालजी महाराज हे एकमेव संत असे आहे की त्यांनी विथ प्रूफ त्यांनी प्रूफ केलेलं आहे. जसं भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब याच्या माध्यमातून की तो पूर्ण परमात्मा एकच आहे आणि आपण सगळे भाऊबंध भाऊ भगिनी आहोत. तर हे संत रामपालजी महाराज यांनी सर्व सद्ग्रंथांच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे. जर कोणा व्यक्तीस संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती दीक्षा कशी घेऊ शकेल? जे गुरुजींचे सत्संग चालतात तर त्याच्या खाली एक पट्टी चालते, तर त्या पट्टीवरती मोबाईल नंबर फ्लॅश होतात. तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण गुरुदीक्षा घेऊ शकता. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान सेंटर उघडलेले आहेत आणि नामदीक्षा एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळते. धन्यवाद. सतसाहेब. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagatgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.